गाव, नायगाव त्याचं नाव. सन 1831ला 3 जानेवारीला जन्मली शिक्षणाची ज्योत, जन्मली शिक्षणाची ज्योत. बालिका झाली हो पणती, बालिका झाली हो पणती. ती 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 कोण होती ही बालिका, जी मेणमेणती पणती होऊन अख्ख्या भारताला लख उजेडून दिली? अशी शिक्षणमय म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई. त्यांना मी त्रिवार नमन करते. नमस्कार पूज्य गुरुजन वर्ग, मित्रमैत्रिणींनो, हितचिंतकांनो, माझा नमस्कार स्वीकार करा. माझ्या बालबुद्धीला, बाल विचारांना हे जे जमलं तेच मी सादर करत आहे. तशी गोष्ट ऐकली होती की सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण जशी जशी मी मोठी होत गेली तशी ही गोष्टच राहिली नाही, तर मला एक अनुभव देत गेली. एका छोट्या नायगाव सारख्या गावात सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि अवघ्या 9व्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिबांसोबत झाले. महिला चूल व मूल यापुढे जात नव्हती. त्या काळात ज्योतिबांनी सावित्रीबाईंना एक क्रांतीची ज्योत पेटवून दिली. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले व सावित्रीबाईंनी त्या शिक्षणास ध्यास बनवले. आणि हो, स्वतःपुरतीच मर्यादित न राहता सावित्रीबाईंनी मुलींसाठी पुण्यात बुधवार पेठेत पहिली शाळा सुरू केली. छोटीशी शाळा, कमी मुली शिकायला आणि या सर्वासाठी असलेला लोकांचा प्रचंड विरोध, तरी देखील सावित्रीबाईंनी शाळा सुरू ठेवली व आपले क्रांतिकारी कार्य पुढे जाऊ दिले. का, कशासाठी, कुणासाठी या गोष्टीत न पडता सावित्रीबाईंनी प्रत्येक स्त्रीला स्वतंत्र विचार करण्याची व स्वतःला जाणून घ्यायची प्रेरणा दिली. स्त्रियांचे जीवन फक्त चूल आणि मूल नव्हे, तर माणसांप्रमाणे जगणेही आहे. आणि या जगण्याला हवे ज्ञान, आणि हेच ज्ञान देण्याचे काम हाती घेतले आहे सावित्रीबाईंनी. मुलींनो, शिक्षण घेऊन माज करू नका, तर या शिक्षणाचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी करा. आपल्यासोबत इतरांनाही पुढे न्या व क्रांतीची ज्योत अशीच तेवत ठेवा. माझ्या शब्दांना इथेच विराम देते व त्रिवार अभिवादन करते तुमच्या व माझ्या शिक्षणमय अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना. धन्यवाद.